थंडीमध्ये गरमागरम सूप मिळालं की कोण नाही म्हणेल। तर छान लाल टोमॅटो आले, तर आज आपण टोमॅटो सूप बनवूयात। यात मी कुठलाही स्टार्च, कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेला नाही आहे। त्याला पर्याय म्हणून एक अतिशय पौष्टिक पदार्थ वापरलाय। सर्व साहित्य अतिशय पौष्टिक असल्याने आपलं सूप फारच हेल्दी बनणार आहे। हे सूप तुम्ही लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि आजारी व्यक्तीला पण देऊ शकता। हे सूप आमच्याकडे सर्वांचं फेवरेट आहे, तीच रेसिपी मी शेअर केली आहे। तरी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि हे सूप एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। लाल लाल टोमॅटो बघितले की सगळ्यात पहिले आठवतं ते गरमागरम सूप। तर आज आपण सूप बनवतोय, टोमॅटो सूप। त्यासाठी मी इथे असे हायब्रिड टोमॅटो घेतले बघा। लाल बुंद असे पिकलेले टोमॅटो घेतले ना, तर टोमॅटो सूपचा कलर खूप छान येतो आणि याला गर भरपूर असतो, बिया कमी असतात, कमी आंबट असतात। हे जे गावरानी टोमॅटो आहे ते घ्यायचे नाही आपल्याला सूपसाठी। हे आंबट असतात, त्यामुळे सूप व्यवस्थित होत नाही आणि दाटसर पण नाही होत, पातळ होते। आणि एक मी इथे कांदा घेतलाय। कांदा जर तुम्ही खात नसाल तर नाही घेतला तरी चालेल। आणि कलर चांगला येण्यासाठी इथे बीटरूट घेतलाय आणि गाजर घेतलाय। आता गाजर आलंय मार्केटला छान लाल, त्यातलं गाजर आणि एक अद्रकचा तुकडा आणि इथे मी घेतलाय बघा कोथिंबीरीच्या दांड्या। तर हे जे असं एकदम कडक जे दांडी असते ना, ते नाही घ्यायच्या, अशा आपल्या कोवळ्या कोवळ्या हाताने तुटल्या जाते पटकन अशा दांड्या घ्यायच्या। ह्या अवश्य घ्या, म्हणजे याने खूप छान चव येते। आणि आपल्याला लागणार आहे इथे थोडं जिरं, मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि 2 तेजपत्ता। आणि याला दाटसरपणासाठी आज आपण कॉर्नफ्लोअर, कॉर्नस्टार्च काहीच टाकणार नाही, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते मी तुम्हाला नंतर सांगते। आता बघा हे सगळं मी साहित्य आपण जे घेतलं ते धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने। तुम्ही लसूण जर खात असाल लसूण टाकला तरी चालेल, पण मला फक्त अद्रकचीच चव आवडते। अद्रकचे असे तुकडे करून घेतले। आपल्याला सगळ्याचे असे जाडसरच तुकडे करून घ्यायचे। आता आपल्याला कांदा पण कापून घ्यायचा आहे। टोमॅटो वगैरे सगळे स्वच्छ धुवून घेतले मी, गाजर वगैरे। अद्रकचे साल काढले नाही, कारण की आपण याला गाळून घेतो ना, तर ते सगळं निघून जातं, त्यामुळे साल नाही काढले तरी चालतं। कांदा पण असा जाडसरच कापून घ्यायचा। एका कांद्याचे असे 5-6 भाग अशा प्रकारे। यानंतर आता आपल्याला बीटरूट कापून घ्यायचं आहे। बीट एवढं घ्यायचं नाही, फक्त कलर साठी, तर मी अर्धच वापरते। तुम्हाला यातला कुठला पदार्थ आवडत नसेल तो नाही टाकला तरी चालतं, फक्त टोमॅटोचं सूप केलं तरी चालतं। आता मी बीटरूट अर्धा घेतलं इथे। आता आपण गाजरही कापून घेऊया। गाजरचे पण असे गोल गोल काप करते। सगळे असे व्यवस्थित एकसारखे केले ना तर लवकर शिजल्या जातं। गाजर पण अर्धच घेते बघा, कारण एकदम जास्त जर भाज्या घेतल्या आपण तर त्याचीच चव येणार। आपल्याला टोमॅटो सूप बनवायचं आहे, त्याची चव जास्त पाहिजे टोमॅटोची। फक्त हे गाजर, कांदा आणि बीटरूटनी दाटसरपणा येण्यासाठी आपण वापरतोय। आता आपल्याला टोमॅटो पण असे कापून घ्यायचे। एकाचे 4च भाग करते। याला भरपूर गर असतो म्हणून हेच टोमॅटो वापरायचे हायब्रिड सूपसाठी। आता बघा इथे एक मी अशी खोलगट कढई घेतली आहे, त्यात 1 चम्मच असं तेल टाकते। इथे तुम्ही तूप पण वापरू शकता आणि त्यात थोडं बटर टाकते 1 चम्मच असं, कारण फक्त बटर जर घेतलं ना तर ते जळतं, म्हणून मी थोडं तेल आणि बटर घेतलंय। आता आपल्याला यात जिरं टाकून घ्यायचंय, मिरे आणि दालचिनी आणि तेजपत्ता पण टाकून घ्यायचा। आता हे बघा अद्रक, इथे कांदा, गाजर आणि बीटरूट हे पण टाकून घ्यायचं। 1 मिनिट पर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला। आपण जर हे पाण्यात बॉईल करून सूप बनवलं ना, त्यापेक्षा असं जर थोडं परतून घेतल्या सगळ्या भाज्या आणि नंतर बॉईल केलं तर सूपाची चव एकदम छान होते। त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा। आता हे बघा अशा प्रकारे भाज्या व्यवस्थित हलवून 1 मिनिट परतून घ्यायच्या, म्हणजे सगळं ते आपण जे बटर वगैरे टाकलंय ते त्याला कोटिंग होतं छान। आता बघा याला एकदम लालसर नाही होऊ द्यायचं, आपल्याला एकदम शिजवून नाही घ्यायचं आहे, फक्त असं 1 मिनिटतून घ्यायचं। आता बघा टोमॅटो मी असे कापून घेतले सगळे, ते टाकते। टोमॅटोला पण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। आपण अख्खे पण टोमॅटो त्याला असं मध्ये काप देऊन टाकू शकतो, पण अशा प्रकारे जर कापून घेतले ना तर लवकर शिजतात। तुम्ही बटर खात नसाल तर तूप टाकलं तरी चालते, किंवा तेल तूप वापरायचं नसेल तर असेच परतून घ्यायचे आणि पाणी टाकायचं। पण थोडे असे हलवून परतून घेतले ना तर छान व्यवस्थित आपली चव खूप छान होते, एकदम वाढते सूपची चव। आता हे बघा कोथिंबीरच्या दांड्या जे आहे ते पण टाकते।
हे नक्की टाका तुम्ही, यामुळे खूप छान चव येते, एकदम चविष्ट बनतं। कोथिंबीरीचा जो सुगंध असतो ना त्याने खूपच सुंदर चव येते। बाकी आपण कांदा खात नसेल कोणी तर कांदा नाही टाकला तरी चालेल। बीटरूट हे कलरसाठी आहे आणि कांदा गाजर याने दाटसरपणा पण येतो। म्हणजे आपण तुम्हाला जर कॉर्नस्टार्च वापरायचं नसेल, काहीच वापरायचं नसेल, फक्त टोमॅटो सूप करायचं असेल तर याने दाटसरपणा येतो। आता बघा इथे मी थोडं मीठ टाकून घेते म्हणजे टोमॅटो शिजायला मदत होते आणि आपण कॉर्नस्टार्च वगैरे काही वापरणार नाही आहे, म्हणून याला थिकनेससाठी आपण एक इन्ग्रेडियंट वापरतो ते म्हणजे सिक्रेट। इथे बघा मूग डाळ आहे, हे मी जेव्हा कापायला घेतलं आपण तेव्हा भिजत टाकली, स्वच्छ धुवून घेतली आणि तर आता आपण यात मूग डाळ टाकूया। ही 1 चम्मच आहे, एकदम जास्त नाही टाकायची, याने आपलं सूप प्रोटीन रिच पण होणार, मूग डाळीत प्रोटीन खूप असतं आणि एकदम टेस्टी पण होणार। कॉर्नस्टार्च ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी हे एकदम मस्त ऑप्शन आहे आणि हे प्रोटीन रिच पण होते आपलं सूप, तर हे नक्की वापरा तुम्ही। आता आपण यात पाणी टाकून घेऊया, एकदम जास्त नाही टाकायचं, भाज्या डुबतील एवढं टाकायचं हे टोमॅटो वगैरे। आता एकदा असं हलवून घेते सगळं व्यवस्थित आणि झाकण ठेवून आपल्याला याला 10 मिनिट शिजवून घ्यायचं। हे बघा एक 7 मिनिट झाले, मध्यम गॅसवरती बघा शिजवून घेतलंय। इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो पण सॉफ्ट झाले। आपल्याला खूप जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे यातले न्यूट्रिशन तसेच राहतात। आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं ठेवते म्हणजे वाफेवरती ते व्यवस्थित शिजल्या जाते आणि नंतर थंड करून आपल्याला मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची। हे बघा गॅस बंद केल्यावरती मी 2-3 मिनिट झाकण ठेवलेलं, बघा जे आपल्या असते त्या भाज्या सॉफ्ट होऊन जाते, त्यानंतर थंड करून घ्यायचं। जर वेळ नसेल तर काय करायचं की ह्या भाज्या घ्यायच्या मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यात आईस टाकायचं किंवा फ्रीजचं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला ते फिरवता येतं। गरम फिरवायचं नाही कारण उडू शकते भांड। आता हे तेजपत्ता काढून घेते, याचा खूप छान फ्लेवर आला यात। आता हे सगळं पाणी न घेता असं दाटसर चांगली प्युरी करून घ्यायची। हे बघा थोडं गरम आहे ना तर यात थंड फ्रीजचं पाणी टाकते आणि फिरवून घेते। हे मी सगळं यात काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल आणि पाणी जे आपलं ते खाली गाळलं गेलंय। हे बघा सूप मधलं हे पाणी आहे, आपण जास्त पाणी वापरलं नाही ना। कलर बघा किती छान आलाय आणि हे प्युरी करून घेतले, बघा छान फाईन प्युरी करायची आणि गाळून घ्यायचं। त्यातला जो चोथा असतो तो पण घेऊन पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळं आपलं त्यातलं काढून घ्यायचं। अशा प्रकारे त्याच पाण्यामध्ये गाळून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण याची पेस्ट करून मी गाळून घेते। मी सगळं प्युरी फिरवून घेतली आणि गाळून घेतलंय। तुम्ही बघू शकता फक्त 1-2 चम्मच एवढं हे केलंय। हे टमाटरच्या बिया आणि सालं आहे ना, आपण जे अद्रक वगैरे सालं काढले नाही ना तेच आहे फक्त। बघा अशा प्रकारे व्यवस्थित स्मूथ पेस्ट तयार झाली। हे बघा एवढं आपलं प्युरी तयार झाली। आता आपण याला तडका देऊन घेऊया। आता बघा ही कढई तापत ठेवली, आपल्याला जास्त भांडे करायचे नाही म्हणून मी तीच पॅन घेतलंय, यात 1 चम्मच तेल टाकलंय आणि बटर टाकते। तुम्ही तूप पण वापरू शकतो आपण इथे, तुपानी पण पहिल्यांदा मी जे तेल आणि बटर वापरलंय म्हणून मी इथे पण बटर आणि तेल वापरते। तडका नाही दिला तरी चालतं, प्लेन तसं उकळून घेतलं तरी चालतं, पण असं तडका दिल्याने खूप छान चव येते। थोडंसं जिरं घालते, बघा जिरं तडतडलंय। आता आपण जे प्युरी करून घेतली ते घालून द्यायचं। बघा किती छान दाटसरपणा आलाय, बिलकुल कॉर्नस्टार्च टाकायची गरज पडत नाही आपल्याला आणि कलर पण बघा किती सुंदर आलाय। आपण हॉटेलमध्ये जे सूप पितो त्यात कलर असतात, फूड कलर वापरतात, त्यापेक्षा असं घरच्या घरी बघा खूप छान हायजेनिक पद्धतीने आपण टोमॅटो सूप बनवू शकतो। हे बघा झाकण ठेवून 1 उकळी काढून घेतली। आता आपण इथे ऍडजस्ट करू शकतो, बघा किती आपल्याला दाट हवं पातळ हवं। सूप हे पातळच असतं आणि हे जसं थंड होतं ना अजून घट्ट येतं, म्हणून मी इथे थोडं पाणी टाकते आणि खूप जास्ती उकळायचं नाही कारण की आपण आधी पण त्याला बॉइलच करून घेतलेलं असतं, फक्त त्याला 1 उकळी काढायची म्हणजे चव अजून वाढते त्याची छान। आता मी इथे 1 चम्मच साखर टाकते, आमच्याकडे थोडी साखर आवडते म्हणून टाकते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालते। आणि मिरपूड टाकून घेते, आपण मिरे टाकले आहे तरी पण वरून मिरपूड टाकायची, आपण थोडेच मिरे टाकले एवढ्या सूपला ते। तर हे बघा
अशा प्रकारे आपलं मस्त गरमागरम टोमॅटो सूप तयार झालंय। तर तुम्ही आता या हिवाळ्यात नक्की अशा प्रकारे एकदा सूप बनवून बघा आणि कसं झालंय तुमचं सूप ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर बघा आपलं गरमागरम दाटसर आणि प्रोटीन रिच असं टोमॅटो सूप तयार झालंय। माझी ही टोमॅटो सूपची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून कळवा कशी वाटली ते। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा। धन्यवाद। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात।